नांदेड शहरातील इतवारा भागात एका रेडीमेड कापड दुकानातून 4,500 रुपये किमतीच्या साड्या लंपास करणाऱ्या एका बुरखाधारी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणातील अन्य एका महिलेचा शोध पोलीस घेत आहेत। इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाही टेक्सटाईल रेडीमेड कापड दुकानात 2 बुरखाधारी महिला आल्या होत्या। दुकानात आल्यानंतर त्यांनी कोणतीही खरेदी केली नाही। त्याच दरम्यान दुकानातील साड्यांचा एक गट्टा गायब असल्याचे लक्षात आले। त्यांनी दुकानातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता 2 बुरखाधारी महिलांनी 4,500 रुपये किमतीच्या साड्या लंपास केल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात प्रवीण कुमार काळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आहे। दिनांक 6/1/2019 रोजी सकाळी 11:05 साई टेक्सटाईल शॉपमध्ये 3 बुरखाधारी महिला आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या दुकानातील 8 साड्या चोरून नेल्या असे त्यांच्या लक्षात येताच फिर्यादी प्रवीण काळे याच्या लक्षात येतात त्याने ते सीसीटीव्ही फुटेज चेक केले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या बुरखाधारी महिला साड्या चोरताना त्यांना दिसत होत्या। तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली त्यांनी आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा दिले। त्या अनुषंगानं इतवारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून हे बुरखाधारी महिला चोरणाऱ्या कोण आहेत याच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी मुस्लिम वस्ती आहे, इतवारामध्ये आहे, शिवाजीनगरमध्ये आहे, श्रावस्तीनगर, नवी आबादी या ठिकाणी गुप्त बातमीदार पाठवून त्यांच्या मदतीने माहिती काढली असता श्रावस्तीनगरमधील 3 महिला साडी चोरी करणाऱ्या असल्याची आम्हाला माहिती मिळताच आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो असता दिनांक 9/1/2019 त्यांच्या घरी महिलाला तपासण्याकरता पोहोचलो असता रेशमा बेग ही महिला आम्हाला त्या ठिकाणी मिळून आली। तिच्याकडे विचारपूस केली असता तिने ते दुकानात साडी चोरल्याचे कबूल केले आणि तिच्यासोबत नुरी बेग व बना बेग असे 2 स्त्रिया त्यांच्या सोबत होत्या आणि त्यांनी ते साड्या चोरल्याचे कबूल केले। तर त्याच्यानंतर दुसऱ्या 2 स्त्रिया श्रावस्तीनगरमध्ये राहत होत्या, त्यांचे घरी गेलो असता त्या मिळून नाही आल्या। तरी नुरी बेगला आम्ही अटक करून रेशमा बेगमला अटक करून त्यांना न्यायालयासमोर उद्या हजर करणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करून साई टेक्सटाईलच्या जे 8 साड्या गेल्या त्या आम्ही रिकव्हर करणार आहोत। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलांचा शोध सुरू करण्यात आला। दरम्यान बुधवारी श्रावस्तीनगर भागातून रेशमा शेख सादिक या महिलेला ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी महिला चोरट्यांची नावे काढली असून या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके पाठविण्यात आले आहे। महिलांच्या या टोळीने आणखी किती ठिकाणी अशा प्रकारे चोरी केली याचाही तपास करण्यात येत आहे। प्रतिनिधी नरेश तृप्तेवारसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, नांदेड।